Anyone who wants just to give a quick recap? नहीं? Okay, great. ठीक है. हाँ, Shravani, go ahead. So yesterday we saw or we learned about types of statistics, types of data analytics. So as of types of statistics, there are two types: descriptive and inferential. If I'm not wrong. Yeah. So as of descriptive in short are mathematical operations like average, mean, median, mode, and inferentials are the predictions like weather forecast. As of types of data analytics, there are four types: descriptive, diagnostic, uh, predictive, and prescriptive. So descriptive is what has happened in the past. uh, Diagnostic is what will, oh sorry, why it happened. Predictive is what will happen, and prescriptive is what should be done. Sorry. And as of type of data, there are three types: structured, unstructured, and semi-structured. As of structured data, there are two types: quantitative and qualitative. In quantitative, there are categories, and quantitatives, and Hmm. those are numeric values. And unstructured data is images, audios. Yeah, so unstructured is images, audios. And as of semi-structured, what I searched was the examples of semi-structures are JSON or email or HTML. Okay. Cause why it's email? Cause email has a particular what we can say structure, but it also has, when the email contains a body that is flexible, means we can add anything, like we can add images, we can add tables, we can add files. So that is flexible. So it is combination of structured and unstructured data we can Good. say. चलो. ठीक है. Good. Uh, Moving ahead. So, सेमी स्ट्रक्चरचं बघितलं का कोणी अजून? ठीक आहे. किती लोक नवीन आलेत आज? पहिल्यांदा बसलेत असे किती लोक आहात? प्रिया, सानिका, सत्यम, रुचिरा, राजेश, पल्लवी. Okay, no worries. ठीक आहे. Don't worry, I'll build your context. So we were studying statistics, a part of data. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी बघितल्या की नक्की स्टॅटिस्टिक्स आहे काय, नंतर टाइप्स ऑफ स्टॅटिस्टिक्स काय असतं, मे बी तुम्हाला रेकॉर्डिंग लेक्चर्समध्ये मिळून जाईल. ठीक आहे. देन आपण बघितलं की डेटा डेटा अनालिसिसच्या टाइप्स काय असतात. तर 4 टाइप्स मी सांगितले होते. आय होप तुम्ही त्याच फॉर्ममध्ये लिहिलं आहेत. ठीक आहे. नंतर मग आपण बघितलं की व्हॉट आर द डिफरंट डेटा टाइप्स म्हणजे डेटा. आता व्हेरी पर्टिक्युलरली आय एम नॉट टॉकिंग अबाउट पायथन एसक्यूएल, बाकी गोष्टींबद्दल पण बोलतोय मी. ते डेटाचे टाईप कुठले कुठले होते? स्ट्रक्चर्ड, सेमी Structured, स्ट्रक्चर्ड अँड unstructured, अनस्ट्रक्चर्ड. तर स्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे जो डेटा रोज आणि कॉलम्स मध्ये असतो. करेक्ट. table form, टेबल फॉर्मॅट मध्ये असतो. अनस्ट्रक्चर्ड म्हणजे images, audios, इमेजेस मध्ये वगैरे असतो. आणि सेमी स्ट्रक्चर म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ बोथ. combination. ठीक आहे. त्यालाच सेमी स्ट्रक्चर्ड डेटा असं म्हणतात. ओके. मूव्हिंग अहेड. ठीक आहे. चलो, मूव्हिंग अहेड, विल डू गो ऑन वन थिंग दैट इज हाँ, बाद में कलेक्शन भी देखा था. करेक्ट ना? ये चीजें मैं भूल जाता हूँ थोड़ा. हम्म, कि डेटा कहाँ से आ रहा है वगैरह. चलो ठीक है. आज हम थोड़ा मीन मीडियन मोड क्या होता है सबको तो पता ही है, बट आई वॉन्ट यू टू एम्फोसाइज मोर ऑन ऑल अदर थिंग्स विच आई वॉन्टेड टू टेल यू. या, चलो. सो नेक्स्ट थिंग आज हम पढ़ेंगे समथिंग कॉल्ड, हाँ यही देखा था ना कल हमने, इसका होमवर्क दिया था. करेक्ट. तर आज आपण बघणार समथिंग कॉल्ड मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, ज्यालाच आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स असं म्हणतो. ठीक आहे. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. आता तुम्ही 3 गोष्टी वारंवार ऐकल्या असेल, त्यातली एक तर नक्कीच ऐकली असेल. एक असते मीन. करेक्ट. ज्यालाच आपण ॲव्हरेज म्हणतो. करेक्ट. दुसरं असतं मीडियन.
करेक्ट. आणि तिसरं असतं मोड. ठीक आहे. आता कोण मला सांगेल व्हॉट इज मीडियन? मीन तर सर्वांना माहिती आहे. येस, ऑनलाईन एव्हरीवन नोज मीन म्हणजे काय. येस रुचिरा, व्हॉट इज मीन? Number of middle number. अरे मीन Hello. पूछा मैंने, मीन 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 काय असतं? ॲव्हरेज. Average number. करेक्ट. मीन इज नथिंग बट ॲव्हरेज, जे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. Yes. नेक्स्ट असतं मीडियन. मीडियन काय असतं? Mid, गलत. Sir, mid number. median is the middle value in a number of states. गलत. कौन सांगेल मीडियन से? चलो ऑनलाइन इधर उधर से देखी ना, मुझे समझ जाएगा आपने कहीं से देखा होगा तो. चलो बोलो व्हाट इज मीडियन. 10 स्टैंडर्ड मैथ्स. आईसीएसई वालों के लिए तो 8 स्टैंडर्ड. कोई है क्या आईसीएसई से? मैं हूं ना पढ़ा हुआ. Middle value. That's why I'm this side of the TV. Middle is middle one. गलत है. ठीक है. ये आपको जानबूझ के इंटरव्यू में पूछा जाता है ये चीज कि मीडियन क्या होता है. मीडियन इज नथिंग बट द मिडिल मोस्ट वैल्यू ऑफ अ सॉर्टेड डेटा. ठीक है. सॉर्टेड डेटा मतलब कि क्या, कभी भी जब भी हम डेटा लेते हैं, सॉर्टेड डेटा मतलब डेटा विच इज आइदर इन द फॉर्म ऑफ असेंडिंग ऑर्डर और डिसेंडिंग ऑर्डर. ठीक है. दो चीजों में अगर डेटा बटा हुआ इज सॉर्टेड हो, ठीक है, उसकी जो मिडिल वैल्यू आती है उसको हम क्या कहते हैं? मीडियन. ठीक है. तो ये लिख लो चीजें. आपको जान पूछ के पूछा जाता है कि मीडियन क्या होता है. तो मीडियन के लिए सब लोग यही बोल देते हैं कि इट इज द मिडिल मोस्ट वैल्यू. नहीं, इट्स द मिडिल मोस्ट वैल्यू ऑफ अ सॉर्टेड डेटा. व्हेनेवर यू गो and give an interview of a data analyst, you need to be very prescribed with your words, very conscious with your words कि आप क्या वर्ड्स यूज कर रहे हो. ठीक है, समझ लो. ओके ग्रेट. ठीक आहे. मोड काय असतं मग? Frequently occurring value. द ऑब्झर्वेशन विच हॅज हायेस्ट नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी असं म्हणतात त्याला टेक्निकल डेफिनेशन मध्ये, बरोबर ना? सो उसे हम कहते हैं मोड. ठीक है. तीनों को मैं अब एक अलग अप्रोच से पढ़ा रहा हूं. ठीक है. इंटरव्यू में ये क्वेश्चन तो पूछे गई आपको. मेन ये चीज यूज होती है, कहाँ यूज होती है आपको ये पूछा जाता है. ठीक है. सो द वेरी फर्स्ट थिंग विच इज बीन आस्क्ड ओवर हियर, दैट इज लाइक, पहले तो डेटा के आपको स्टेप्स पूछे जाते हैं कि व्हाट एग्जैक्टली जब भी डेटा आता है तब उसके साथ पहले क्या करते हो. ठीक है. सो द डेटा पाइपलाइन स्टार्ट्स लाइक दिस. फर्स्ट इज डेटा कलेक्शन. क्या? डेटा कलेक्शन. उसके बाद होता है डेटा कलेक्शन. आता डेटा कलेक्शनचं आपण सर्व बघितलं, डेटा कुठून येतो काय येतो. त्याच्यानंतर येतं डेटा अंडरस्टँडिंग. ठीक है. काय येतं? डेटा अंडरस्टैंडिंग म्हणजे समझ लेना कि भाई डेटा क्या है. इन दोनों के बीच में ना एक स्टेप आती है बट दैट इज ऑप्शनल, जिसे हम कहते हैं डेटा कंसोलिडेशन. ठीक है. बट आई डोंट वांट टू लाइक टॉक मोर ऑन दिस एज ऑफ नाउ. ठीक है, क्योंकि फिर आप कंफ्यूज हो जाओगे. डेटा कंसोलिडेशन, लेकिन ये जनरल नॉलेज के लिए समझ के रखो. ठीक है. फिर डेटा अंडरस्टैंडिंग के बाद एक स्टेप आती है जिसे हम डेटा हैंडलिंग कहते हैं. जैसे डेटा हैंडलिंग कहते हैं, डेटा हैंडलिंग, जिसमें कि हम डेटा फॉर्मेटिंग करते हैं. ठीक है. जिसके अंदर हम क्या क्या करते हैं? डेटा फॉर्मेटिंग करते हैं, डेटा फॉर्मेटिंग, डेटा क्लीनिंग. ठीक है. ये दो चीजें करते हैं हम. आता डेटा फॉर्मेटिंग काय असतं?
डेटा फॉर्मॅटिंगमध्ये जेव्हा कधी कधी डेटा येतो, तुम्ही जर एक्सेल नीट वापरलं असेल, सो यू माइट हैव सीन कि ऐसे हैशटैग वगैरह बन के आ जाते हैं, है ना, अनफॉर्मेटेड हो जाता है वो डेटा, ये ऐसा बन के आता है, करेक्ट आता है ना। तो इसी चीज को हैंडल करने के लिए यूज होता है डेटा फॉर्मेटिंग, जिसमें आप एक्चुअल फॉर्मेट, जिस फॉर्मेट में डेटा है उसी फॉर्मेट में डेटा को लाते हो। ये स्टेप ना आप एक्सेल पे जाओगे, जब आप एक्सेल पढ़ोगे तो आपको सिखाई जाएगी, और ये भी सिखाई जाएगी, ठीक है, या दोन गोष्टी कळाल्या, ठीक है। नेक्स्ट आता है डेटा क्लीनिंग, वेरी इंपॉर्टेंट। मोस्ट ऑफ द टाइम ये डेटा इंडस्ट्री की सबसे बड़ी प्रॉब्लम है, क्लीन डेटा रहना, डेटा क्वालिटी अच्छी मेंटेन करना, ये सबसे इंपॉर्टेंट चीज है, लेकिन वो हो नहीं पाती है। कभी कभी डेटा नल वैल्यूज आ जाते हैं, कभी कभी मिसिंग वैल्यूज आते हैं, ठीक है। तब इन दो चीजों को हैंडल करने के लिए डेटा क्लीनिंग को एम्फसाइज किया जाता है, ठीक आहे। अभी ही गोष्ट समजली ना एवढी पाईपलाईन, याच्या पुढे पण आहे, बट आय विल टेल यू इन अदर गो। इथपर्यंत कळालं सगळ्यांना? काही डाऊट इथपर्यंत? ऑल गुड? ऑनलाइन? Yes, sir. ओके, गुड, कूल। सो नेक्स्ट थिंग वेरी इंपॉर्टेंट, क्या बोल रहा था, डेटा क्लीनिंग, ठीक है। अभी डेटा क्लीनिंग में क्या होता है, वेरी इंपॉर्टेंटली डेटा में दो चीजें हो जाती है, ठीक है, तीन होती है वेरी स्पेसिफिकली, फॉर्मेटिंग तो होती है, लेकिन मैं एम्फसाइज करूंगा डेटा हैंडलिंग के ऊपर। एक होता है मिसिंग वैल्यू और एक होता है नल वैल्यू। इन दोनों में कुछ डिफरेंस है क्या? नहीं, हा क्वेश्चन इंटरव्ह्यूला विचारतात, खतरनाक आहे ना, एकदमच डीप, असं ऐकताना खूप सोपं वाटतं, बट नो, देयर इज अ डिफरेंस। ऑनलाइन एनीवन वुड लाइक टू आंसर? येस, डिफरन्स होतो. हाँ, तो क्या है? नल व्हॅल्यू इट मीन्स तिथे स्पेसिफाय केलेलं असतं की तिथे व्हॅल्यू नाहीये, आणि Specify मिसिंग व्हॅल्यू केलेलं मीन्स असतं. तिथे व्हॅल्यूज नसते. ओके, मिसिंग व्हॅल्यू मीन्स सर की तिथे समजा एखादी व्हॅल्यू असेल बट ती सध्या ऍक्च्युअली प्रेझेंट नाही आहे तिथे, ती Correct. आपल्याला शोधावं लागेल किंवा इनपुट बदलून असेल वगैरे, करेक्ट, अशी व्हॅल्यू मिसिंग व्हॅल्यू. आणि नल व्हॅल्यू म्हणजे तिथं स्पेसिफाय केलेलं आहे की इथे कोणतीच व्हॅल्यू नाहीये. ओके, स्पेसिफाय केलेलंच नसतं रे, आज तर मोठा गेम आहे, So ठीक आहे. I would say missing value means there is a blank in the missing value, and the null value means the value is zero, nothing ना, much. ठीक है, तो इसमें No, डिफरेंस ऐसा missing होता value means expected data is not available, है। ओके, and null value means there is no value stored in that page. ओके, फाइन, चलो। जब भी ऐसे क्वेश्चंस आए ना, डिफरेंस जब पूछा जाता है, कूद के पढ़ो डिफरेंस पे। डिफरेंस की मैं हमेशा एक ट्रिक बताता हूँ, डिफरेंस ऐसे जब क्वेश्चंस पूछते हैं ना डिफरेंस की, सबसे पहला पॉइंट, क्योंकि जब भी आपको इंटरव्यू में डिफरेंस क्या है, कोई भी रहो, यही नहीं, कोई भी रहो, एसक्यूएल में रहो, डीएमएल वर्सेस डीडीएल का पूछ ले, पाइथन में ये लिस्ट और टपल का पूछ ले, जो भी पूछ लो, जो भी डिफरेंस जिंदगी में, इसके बाद जो भी आपको डिफरेंस पूछे, हमेशा उसको एक करने की स्ट्रैटेजी है, ठीक है। सबसे पहले आपको क्या करना है, यू हैव टू टेल दोनों के डेफिनेशन, इससे आपका आंसर बड़ा बनता है, और ये आपका बहुत करेक्ट इंटरप्रिटेशन कि ये बंदा सवाल अच्छे से समझता है और अच्छे से आंसर करता है, ये एक चीज, ठीक है। दोनों का डेफिनेशन देते आना चाहिए, ठीक है। डेफिनेशन के बाद उसका एक यूज केस, कि वो कहाँ यूज किया जाता है, करेक्ट है। तीसरा, हाउ डू वी यूज दैट, ये, ठीक है।
चौथा होता है एग्जाम्पल। ठीक है, इसमें मैं एक चीज आपको मार्क आउट करके देता हूं कि दिस इज ऑप्शनल। ठीक है, कभी भी डिफरेंस आए इस जोन में आपको बताने हैं। जिंदगी में कोई भी आपको डिफरेंस पूछे ऐसा ही बताओ। ठीक है, सो इससे क्या होता है ना, मैंने आपको कल भी बोला है, आपका टाइम जो इंटरव्यू का थोड़ा बढ़ जाएगा। ये चीज अगर आपको आ रही तो आप अच्छे से बता पाओगे, एंड व्हेन यू टेल इन पॉइंट्स दैट शोज दैट यस दिस पर्सन नोज थिंग्स एंड टू एंड। अगर आप पैराग्राफ में बोलोगे ना तो फिर पागल हो जाएगा सामने वाला। जैसे मैं मुझे कभी इंटरव्यू लेने होते हैं ना, शाम को इंटरव्यू होता है, कभी कभी हो जाते हैं, तो एक तो शाम को ड्रेन्ड आउट, आपको तो 2 दिन से पता ही चल गया होगा। तो इसमें मैं पूछता हूँ, तो द कैंडिडेट हु आंसर्स मी इन पॉइंट्स, तो उसका मुझे जल्दी समजता है, ते मी नोटीस केलेलं आहे इंटरव्ह्यू घेताना। सो जर मी नोटीस करतोय तर someone sitting on this side of the table also notices this particular things। इसलिए मैं आपको, जब आप इंटरव्यू लोगे, आप एक प्रॅक्टिस करके देखो। आप, तुम्हाला मी पहिल्या दिवशी पण सांगितलं, तुम्ही तुमची कम्युनिटी बनवा ज्याच्यामध्ये यू कॅन टॉक विथ काइंड ऑफ लाईक, अशा तुम्ही ह्या गोष्टींना बोलू शकता। तर तुम्ही एकामेकाचे इंटरव्ह्यू घेऊन बघा, घ्यायचे। ठीक है, थिंक ऑफ यू एज अ पर्सन वर्किंग देयर। ठीक है, थोड़ा क्या बोलते हैं उसको, मैनिफेस्ट कर लो बैठते बैठते, है ना। तर जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घ्याल तेव्हा पण तुम्हाला काही गोष्टी समजतील, करेक्ट आहे। त्याच्यानंतर मग इवन यू विल हॅव दॅट सिनेरियो इन युअर माइंड। सो मे बी उद्या तुम्ही यांचा घ्या, तुम्ही मग यांचा घ्या, सो कीप दिस कॉम्बिनेशन गोइंग ऑन। ठीक आहे, कळलं, ही गोष्ट लिहून घ्या ऑनलाईन। हे एक हॅक आहे मी जो इंटरव्ह्यूचा सांगतोय। मला खूप लोकांनी, म्हणजे मी जितके इतके इंटरव्ह्यूज पण दिलेत ना, ऍक्च्युली हे मी फॉलो करायचो कॉलेज टाइम पासून। जेव्हा पण पेपरमध्ये डिफरन्स यायचा ना, मी शोधायचो की डिफरन्शिएशन कुठे आलेलं आहे। काही लिहिता यायचं ना, किती पॉईंट्स लिहू शकत होतो, म्हणजे पटकन होऊन जाणारी गोष्ट होती। बाकी कसं एसपीपीयूचं तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही 4 पानं लिहा तरी तुम्हाला तेवढेच मार्क देणार आहे। 16 मार्कला एक क्वेश्चन यायचा, 8 तर समजायचंच नाही किती लिहायचं है ना। जर डिफरन्शिएशन आलं तर मी 16 मार्क 8 पॉइंट्स लिहून घ्यायचो। ठीक है, तर हे इंटरव्यूज मध्ये पण ही गोष्ट काम येते। ठीक है, सो इसका भी तुम थोड़ा ऐसा समझ लो। आता मूविंग बैक टू अगेन सेम डीसी डेटा क्लीनिंग, इसमें 2 मिसिंग अँड नल। तर मिसिंग व्हॅल्यू अशा असतात ज्या तिथे रेकॉर्डच झाल्या नाहीये, म्हणजेच काय, तिथे एक ब्लँक स्पेस सुटली आहे। ठीक आहे, आणि नल व्हॅल्यूज म्हणजे ज्या रेकॉर्ड झाल्यात, ओके, बट दे आर आयदर अनफॉर्मॅटेड ठीक है, दे आर आइदर अनफॉर्मेटेड, और सेकेंडली एक तो वो ठीक से रिट्रीव नहीं हुए थे, इसको हम रिट्रीवल फेलियर भी कहते हैं। ठीक है, या फिर एक्सपोर्ट बोल सकते हैं आप, एक्सपोर्ट नहीं हुए थे। ठीक है, याला तुम्ही असं म्हणू शकता। ठीक आहे, ते असे दिसतील तुम्हाला, असं, किंवा मग फक्त नल। ठीक आहे, एक दुसरा पॉइंट याच्यामध्ये येतो की इफ वी कंपेअर बोथ, तर याची मेमरी कमी असते। हे तुम्ही जर जेव्हा पायथन शिकाल, किंवा मी तुम्हाला कधी असलो मी फ्री, तुम्हाला पायथन मध्ये कॅपेबिलिटी दाखवून देईल। पायथन मध्ये ॲरे जेव्हा शिकता तुम्ही, या फिर डीएसए में, डीएसए पता है, डीएसए केलंय कधी? डीएसए मध्ये एक एरे लिंक लिस्ट की कंसेप्ट असते, उसमें होगा ये। ठीक है, कितने लोगों ने डीएसए पढ़ी ऑनलाइन? केला है? अरे वो छोड़ो, वो कुछ नहीं है। नो सर। पढ़ी है मैं बोल रहा हूँ। क्या हुआ? हाँ? काय झालं?
कॉलेज में था, वो सब छोड़ो, पढ़ी है इंग्लिश, कॉलेज में पढ़ी नहीं है। अरे वो नहीं पढ़ते ना हम कॉलेज में थोड़ी पढ़ाई करते हो आप लोग। कॉलेज अभी बोल दूं मैं फिर कॉलेज में पढ़ते तो यहाँ थोड़ी होते। तो तो सीधा टीसीएस का डीएसए निकाल लेते हैं, है ना। टीसीएस में वही तो होता है, डीएसए ही तो पूछते हैं वो लोग। डीएसए का एक क्वेश्चन रहता ही है, लिंक लिस्ट रहता है, स्टैक का एक पूछ लेंगे, या फिर क्या कहते हैं उसको, है यार दो तीन चीजें उसमें पूछता है, मैंने देखा था। लेकिन वो ऐसा है ना, मैं एक मेरी दोस्त थी उसके बाजू में बैठा था, और मैंने बता रहा हुआ जो पुढे एनक्यूटी जर कोणी देणार असेल टीसीएसची, त्याला त्याच्यासाठी एक चांगलं आहे, दरवर्षी येते, अप्लाय करून द्यायचं, भेटला स्लॉट तर चांगलंच आहे, ठीक आहे. तर आम्ही बसलो, तर मी तिला म्हटलं अरे काही नाही, चल मला येतं, मला काही फोनची गरज नाही, मी बसतो तुझ्या बाजूला, काही नाही. और जब मैंने क्वेश्चन देखे, फोन ले लिया मैंने वापस, लेकिन सॉल्व ही नहीं हुए, चैट जीपीटी से भी सॉल्व नहीं हो रहे थे, ऐसे क्वेश्चन पूछते हो, क्योंकि टीसीएस वालों को भी पता है ये घर पे चैट जीपीटी देखने वाले, सो यू नीड टू बी वेरी कॉन्साइज विथ योर प्रॉम्प्ट. इसके लिए भी मैं एक हैक बता दूंगा, आ जाते हैं उसके भी आंसर्स, और कम टाइम में आते हैं, ठीक है. ऐसा सिलेक्ट हो गई वो टीसीएस, शी गॉट अ गुड पैकेज, अच्छा पैकेज मिल गया. तो यही आहे. म्हणून अशा तुम्हाला म्हणतो ना, कम्युनिटी बनवा ज्याच्यामध्ये तुम्ही एकामेकाला शेअर करत राहाल, की हा इथे आता ओपन टीसीएसचे आलेत, आणि नाही तर मग टीसीएसचा हायरिंग पॅटर्न बघून घ्या, कधी येते कधी नाही येत. नाही तर मग सगळ्यात बेस्ट पकडायचं तर फोर्थ इयरला जो इंजिनिअरिंग मध्ये आहे ना, वैसा दोस्त पकड लो. त्यांच्या कॉलेजमध्ये सगळे अपडेट्स येतात, त्यांच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंटकडे कामच काय राहतं, ते तर आणू नाही शकत कोणाला, मी इकडनं तिकडनं शोधून आणतात ते बरोबर, ठीक आहे. तर वो सब बताएगा आप, नाही काय तर पार्टी देऊन टाका तुम्ही, पण घ्या. अरे ये सगळे हॅक्स है भाई, जॉब लगने के लिए ये सब हमने किया है, ये करना पड़ता है चीज, तो ये करो, ठीक है. सो मेमोरी, इसकी मेमोरी ना कम होती है, ठीक है, और इसकी मेमोरी ज्यादा होती है. अब पूछो क्यों? क्योंकि यहाँ पे तो मिसिंग है ना, है ही नहीं, यहाँ पे कुछ ना है. देखिए मेमोरी होती है इसमें. अभी बच्चे यहाँ पे भी गलत करते हैं, मुलं, तुम्ही कधी कधी मुद्दाम प्रश्न विचारतो, ते कधी कधी लोकांना सांगताच येत नाही, बट सांगताना पण चुकीचं सांगतात ना, याच्यात याची पण मेमरी नसते, याला मेमरी असते गाईज, इट हॅज सम मेमरी. हा डीएसए मधला खूप फेमस क्वेश्चन आहे, याच्यामध्ये मेमरी असते, बट ती कंपॅरेटिव्हली कमी असते. सॉरी, गलत, उल्टा बोल दिया. इसमें मेमोरी होती है लेकिन वो कम होती है कंपेयर्ड टू दिस वन, ऐसा बोलना चाहिए इसका आंसर. असा आन्सर देतात बरं का याचं, ठीक आहे. हे अगदीच तुम्ही कोर डेव्हलपमेंटला कधी गेलात ना, डेटा अनालिटिक्स मध्ये पण डेव्हलपमेंट आहे बरं का, त्याच्यात जर गेला ना, ऍट दॅट पॉइंट इन टाइम यू विल रिअलाइज दिस, की हा ये सब चीजें है, ठीक आहे, समजलं. तर या गोष्टींना हँडल, आता चलो मिसिंग अँड नल व्हॅल्यूज है, तर काही नाही ना, असं तुम्ही सर एक बार फिर से रिपीट करना ना प्लीज. क्या बोल रहा था मैं, हाँ. सो मेमोरी जो मिसिंग वैल्यू होती है, उसमें नल वैल्यू के कंपेयर्ड स्पेस होती है, लेकिन एज कंपेयर्ड टू द नल वैल्यू, मिसिंग वैल्यू में कम स्पेस होती है, ठीक है. ये थोड़ा समझ लो. अच्छा ऐसा दिखता है क्या, तो ठीक है. सर ऐसा क्यों? ऐसा क्यों मतलब, अभी आई डोंट हैव आंसर फॉर दैट, ऐसा क्यों, क्योंकि आप ही समझ लो ना. देखो मिसिंग वैल्यू है, उसमें कुछ नहीं है ना, बोला ना, उसके लिए थोड़ा डीएसए पढ़ना पड़ेगा. इसमें यही सेल है, चलो एक सेल पकड़ लो, ये एक सेल है, ठीक है, ये दूसरी सेल है, बोथ आर इन, दिस इज इन वन टेबल, दिस इज इन अनदर टेबल, ठीक है. इसमें एक वैल्यू है, ठीक है, ठीक है, और इसमें कुछ नहीं है, एम्प्टी है, ठीक है. ये वैल्यू दिख भी नहीं रही है, ऐसे नल दिख रही है, ठीक है. आप नोटिस करो, इसकी स्पेस, इसकी मेमोरी में कहूंगा, इसकी मेमोरी इस भाई साहब से ज्यादा होगी,
ये मैं कहना चाह रहा हूँ। सेल्फ एक्सप्लेनेटरी टर्म है ना ये तो खुद समझ जाओगे आप क्यों ज्यादा होगी, क्योंकि इसमें है ही नहीं कुछ. घरी जा चॅट जीपीटीला सांगा असा डेटा दे, चॅट जीपीटी असं खराब डेटा द्यायला एक नंबर आहे, असा डेटा द्यायला सांगा तो देईल तुम्हाला लगेच दिसेल. दोघांची मेमरी तुम्ही चेक करा. ठीक है. एंड सर मिसिंग वैल्यू में एकदम ब्लैंक ही रहेगा या वहाँ पे कुछ भी नल भी रह सकता है? अरे नहीं, वही तो मैं बोल रहा हूँ, मिसिंग वैल्यू में कुछ नहीं रहता है. जीरो ब्लैंक स्पेस आपने देखे होगे ना एक्सेल में, कुछ कॉलम्स मिसिंग रहते हैं. तो मैं उस सर पर्टिकुलर हम जब देखते हैं मिसिंग वैल्यू में वैल्यू नहीं रहती है, वो वैल्यू मिस रहती है. मतलब पर्टिकुलर कॉलम में किसी पर्टिकुलर पर्सन का पूरा डेटा दिया है, लेकिन एक कॉलम में सपोज उसका मोबाइल नंबर ही नहीं है, वो वैल्यू मिस है. हाँ वो वैल्यू लेकिन मिस्ड है. नल वैल्यू का जो कॉलम्स रहते हैं, नल वैल्यू में भी वैल्यू ही नहीं रहती है, मतलब वहाँ पे कुछ भी स्पेसिफाई नहीं होता. तो हाउ वी डिफरेंशिएट दिस टू थिंग So it is when we are going for the interview? it is not, listen to me, it is not very importantly said that कि हाँ उसमें ऐसा नहीं कि नल वैल्यू में कुछ होगा ही नहीं. मैं स्पेसिफिकली आपको दो चीजें मैंने पिछले इसमें ही बोली थी. एक तो वहां पे अनफॉर्मेटेड होगा, या तो स्पेसिफाइड होगा कि नल है. करेक्ट, मैंने पॉइंट्स लिख के अभी बताए थे, समझे. या फिर ऐसे हैशटैग साइन में आ जाएगा, अनफॉर्मेटेड होगा जिसको आप फॉर्मेट ही नहीं कर पा रहे, तो उसको भी ट्रीट किया जाता है नल. कंट्रोल एफ से आप शिफ्ट कर, कुछ है उसका एक है कि आप जो ऐसी वैल्यू आपको दिख रही है एक्सेल में, आप उसको स्विफ्ट कर देते हो कंसिडरिंग इट एज नल. तो ऐसे आप उसको डिफरेंशिएट करके आप बोल सकते हो. ये चीज समझ लो. मागच्या स्लाइड मध्ये एक्सप्लेन केलं मी तुम्हाला हे कन्सेप्ट की नल म्हणजे एक्झॅक्टली काय. ठीक है. आप कंफ्यूज हो रहे हो दो चीजों में, मिसलिनियस और नल में. ऐसा कंफ्यूज होने का, मिसलिनियस इज समथिंग, हाँ मतलब ऐसा नहीं मिसलिनियस नहीं, मिसिंग अलग, मिसलिनियस अलग. आई एम नॉट कन्फ्युजिंग. मिसलिनियस ये कन्फ्यूज हो रहे थे, इसलिए मैं बता रहा था की मिसलिनियस अशा काही असतात व्हॅल्यूज. आपण लिहितो ना, सपोज मला खर्च दाखवायचा आहे. ठीक आहे, माझ्याकडे 10,000 खर्च आहे. मी 10,000 रुपये माझ्याकडे दिले होते. मी तुम्ही पण केलं असेल, 10,000 दिले असतील पॅरेंट्सने, 8,000 रेंट खाणं पिणं सगळ्यात गेले, 1,000 रुपये पेट्रोल वगैरे, 500 रुपयाची मूवी, 200 रुपये इकडे तिकडे गेले, शेवटचे 100-150 रुपये उरले. तुम्हाला त्याचा हिशोबच लक्षात नाही, मग तुम्ही त्याला कशात टाकलं, मिसलेनियस मध्ये. ठीक आहे, तर ही पण एक कॉलम असते. मी ते सांगत होतो, मी तसे कन्फ्युज नका येऊ, त्याला कधी नल नाही म्हणत. ठीक आहे, नल व्हॅल्यूज अशा व्हॅल्यूज असतात. हा ते इथेच आहे, मागच्या स्लाइडवर पण नाही. सी ज्या ज्या अनफॉर्मॅटेड आहे, त्याचं रिट्रीवल नाही झालंय, ज्या तुम्ही त्याचं एक्सपोर्ट करताना त्या नीट नाही आलंय, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या अशा लिहिल्या जातात. ठीक आहे, मग त्याला आपण एक्सेल मध्ये काय करतो, एक्सेल मध्ये शिकाल तुम्ही, त्याला तुम्ही काय करतात, कंट्रोल एफ म्हणून आहे एक टॅब, त्याच्याने तुम्ही डेटाला चांगलं दिसण्यासाठी तुम्ही त्याला चेंज करून टाकता ऍज अ नल. समजलं का ऑनलाईन ज्याने मला विचारलं होतं का नाही समजलं? प्रॉपर डिस्टिंग्विशला पॉइंट्स काय टाकायला पाहिजे आपण, किंवा आपण डिस्टिंग्विश देऊ त्याचं ते? So the very first thing I told you, both definition. ठीक है. सेकंड आप पॉइंट दे सकते हो उसका यूज केस इन अ सेंस वो कब दिखे जाते, कसं आपल्याला दिसतं ते. करेक्ट, यूज केस. अरे ये ऑप्शनल होगा, यूज केस में आप कुछ और बोल दो. तिसरी गोष्ट मी तुम्हाला मेमरीची सांगितली, ही मेमरीची एक्सप्लेन करा. चौथी गोष्ट तुम्ही जे तुम्हाला ऑप्शनल दिली होती की याला कसं हँडल करू शकता ते सांगा. आणि पाचवी गोष्ट एक्झाम्पल दाखवा डायरेक्ट. सो लेट्स से वी हॅव अ डेट, वी हॅव अ पर्टिक्युलर कॉलम, जसं यांनी दिलं होतं एखाद्याचं नाव, त्याच्यामध्ये जर मोबाईल नंबर पूर्णपणे ब्लँक है, सो दैट इज अ मिसिंग वैल्यू. बट इफ इन दैट केस उसमें एक सैलरी का कॉलम है, ठीक है, उस पे उसकी सैलरी आई ही नहीं है, ठीक है, वहां पे मुझे दिख रहा है हैश टैग वगैरह दिख रहा है, तो देन इट इज कंसिडर एज नल. ठीक है, ठीक है. तो फिर इससे क्या होता है ना, ये डेटा प्राइवेसी के टर्म्स में आता है. फिर आप बोल सकते हो, ठीक है, कि आपके सॉफ्टवेयर ने जब मुझे डेटा दिया तब उसमें वो वैल्यू नल आई है. ठीक है, वो ब्लँक नाही आहे, वो नल आई, ऐसा बताया जा सकता है. ठीक आहे, समजलं का आता हे डिफरन्स मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट काय आहेत माहिती आहे का. अगेन आपण डेटा क्लिनिंग पासून थोडं दूर आलो, बट आय वॉन्टेड टू एम्फसाइज यू ऑन दिस पर्टिक्युलर थिंग. ही खूप छोटी गोष्ट आहे,
खूप छोटीशी, ही तुम्हाला कोर्समध्ये पण लवकर शिकवलं जाणार नाही. शिकवलं जाणार नाही पेक्षा कारण की असं वाटतं की हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, हे समजून जाईल, पण ते नाही समजत. कळलं का त्या डीप डाईव्हला? जेव्हा तुम्ही ऐकलं असेल नल आणि मिसिंग व्हॅल्यूज, तुम्हाला एकदम असं वाटलं असेल अरे ये तो सही है, पता है हमको. कळलं डीप डाईव्ह त्यांचं किती महत्व आहे आणि कसं काम करतात ते. येस, नाउ यू गेट इट निकिता? Yes, sir. ओके, मूविंग अहेड. वापस से मैं लिखता हूँ एक बार. डेटा क्लिनिंग. चलो, डेटा क्लिनिंग मध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट होती जी मी तुम्हाला सांगायची होती की डेटा क्लिनिंग म्हणजे काय. जेव्हा डेटा क्लीन नसतो, मिसिंग आणि नल व्हॅल्यूज असतात, तर त्याला हँडल करावं लागतं आपल्याला. तर आपण हँडल कसं करतो, म्हणजे आपण त्याला ब्लँक नाही सोडू शकत. डेटा क्लिनिंग कशासाठी इम्पॉर्टंट असतं माहिती आहे का? अनालिसिससाठी तर एक आहेच, बट पुढे जेव्हा तुम्ही त्या मॉडेलला ML मॉडेल बनवणार असाल त्याचा, ठीक आहे, जर तुम्ही डेटा सायन्सचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी आहे, तुम्ही मशीन लर्निंग मध्ये जात असाल, ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला ॲक्युरेट डेटा असणं खूप गरजेचं आहे. मग आपण काय करतो, रॅदर दॅन पासिंग ऑन मिसिंग व्हॅल्यूज, आपण काहीतरी व्हॅल्यूज तिथे भरून पाठवतो. ठीक आहे, त्याच्याने काय होतं, इनकम्प्लीट आणि इनकन्सिस्टंट डेटा हा फुलफिल होतो, म्हणजे डेटा इनकम्प्लीट आणि इनकन्सिस्टन्स राहत नाही. ठीक आहे, डेटामध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे. डेटा क्लिनिंग तर आहेच, नेक्स्ट इज डेटा क्वालिटी मध्ये डेटा इनकन्सिस्टन्सी अँड डेटा काय बोललो मी दुसरं, हाँ हाँ कुछ तो बोला यार, मैं भूल गया. ठीक ओके आहे. सर, इफ इन केस टेबल आहे, हाँ. सॅलरी टेबल, आता त्यामध्ये सॅलरीज जे असतील ते डेसिमल फॉर्मॅटमध्ये किंवा नंबर्स असतील, आणि त्यामध्ये दुसरे कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा एंटर केला गेला, मग तो सुद्धा नल ॲज अ नलच कन्सिडर केला. दुसऱ्या जर फॉर्मॅट मध्ये तुम्ही तिथे डेटा टाकला ना, तर तो ती व्हॅल्यू तुम्हाला लगेच हॅशटॅग 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 घेऊन येईल, समजणारच नाही. आता एक्सेल स्मार्ट झालंय, तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं ना, तो सांगेल ये फॉर्मॅट गलत है, इस कॉलम का फॉर्मॅट ये है. नाही तर तुम्ही त्या कॉलमला जर फॉर्मॅटिंग लावून ठेवली ना, एक्सेल मध्ये शिकाल रे, कॉलमला जर तुम्ही फॉर्मॅटिंग लावून ठेवली ना, तुम्ही कुठल्या पण याच्यात टाका, तो ऑटोमॅटिकली त्या फॉर्मॅटला येऊन जाईल. एक्सेल की एक कॅपेबिलिटी आहे. ठीक आहे, तर डेटा क्लिनिंग मध्ये जेव्हा जेव्हा अशा ह्या व्हॅल्यूज येतात, तर आपण त्याला रिकामं सोडू शकत नाही. त्यासाठी मग आपण काय करतो, आपण त्याला फिल करतो. ठीक आहे, तर ते फिल कशाने करतो, मीन, मीडियन आणि मोडने. समजलं का यूज होतं हे मीन मीडियन मोड कशासाठी? आता कळलं, थोडा अभी पिक्चर बड़ा हुआ होगा मीन मीडियन के ऊपर. जेव्हा हे तुम्ही शिका, डेटा क्लिनिंग मध्ये जेव्हा पण मिसिंग व्हॅल्यूज येतात, त्या पॉइंटला आपल्याला त्याला फिल करावं लागतं. तर ते फिल कशाने करतो आपण, मीन मीडियन मोडने. पण असं नाही हा, ठीक आहे, अजून एक तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. जास्त ऍडव्हान्स होत आहे का? नाही ना, अजून एक थोडी समजून घ्या. एवढा डेटा है, ठीक है, यहाँ से यहाँ तक का डेटा है, ठीक है, इसमें बस लेट से इतना ही पार्ट मिसिंग है. ठीक है, इतना सर पार्ट. ऑनलाइन बैच को आप जो डेटा दिखा रहे हो दिख नहीं रहा है. नहीं नहीं, मैं डेटा नहीं दिखा रहा हूँ, मैं ये ड्रॉ करके दिखा रहा हूँ ना. हेलो, हाँ ठीक है सर. ठीक है, कंसिडर दिस इज अ टेबल. अभी थोड़ा दिखेगा ये डेटा, ठीक है. ठीक है, कंसिडर दिस एज अ टेबल. ओके, इसमें बस इतना ही पार्ट मिसिंग है. मला तुम्हाला फक्त हेच सांगायचं आहे की दरवेळेस आपण हे वापरू नाही शकत. हे कधी वापरता ते सांगतोय. जर छोटासा पार्ट आहे जो मिसिंग आहे, तेव्हाच तुम्ही वापरतात. पण लेट से एवढाच पार्ट आहे डेटामध्ये आणि एवढा पार्ट जर मिसिंग आहे, तर ही टेक्निक फेल होते. हे मला सांगायचं होतं. ठीक आहे, लेट से तुमचा डेटा 100% डेटा आहे, त्यापैकी फक्त 20% मिसिंग व्हॅल्यू होता, तर मग आपण काय करतो, त्या 20% मिसिंग व्हॅल्यू भरून टाकतो. ठीक आहे, ते भरतो. कशा भरतो ते सांगतो मी, त्या भरतो. पण लेट से फक्त 20% डेटा आणि 80% मिसिंग व्हॅल्यू आलाय, तर चालत नाही. ठीक आहे, कळलं? कळतंय ऑनलाईन काय मला सांगायचं होतं? ग्रेट, सागर को सभी समझता है. सही है. सर एक एग्जांपल देके बताएंगे? एग्जाम्पल कैसा दूं मैं?
सर कोई एक्सेल पे 4-5 अमाउंट, एक 4-5 नंबर लिख के कुछ एग्जांपल दे दो। 4-5 नंबर से वही नहीं हो पाएगा ना, वही तो बता रहा हूँ मैं। बिग डेटा को लेके सर डेटा सेट ले लीजिए आप, उस पर से बता दीजिए हम कुछ। उससे अच्छा ये समझो ना आप, क्योंकि ये एक्सेल नहीं, एक्सेल में पढ़ोगे आप, मेरा तो स्टैटिस्टिक्स पढ़ाना है, ये इसमें स्टैटिस्टिक्स में आता भी नहीं है, मैं आपको एक्स्ट्रा बता रहा हूँ, ठीक है। नहीं 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 नहीं, नहीं सर एक्सेल पे नहीं, बट एक 4-5 नंबर लेके जैसे एक हाँ मैं पत्ते वही के बता नीचे। रहा हूँ ना, सुन लो ना मेरी बात, सुन लो, मैं वही बता रहा हूँ। ये आपकी एक्सेल वर्कबुक है, ठीक है, सही है, करेक्ट है। यस डेट, सर। हाँ, यस सर। इसमें आप कॉलम नेम्स डालते हो, बरोबर। ठीक है, और नीचे आपके सेल्स वगैरह होते हैं हर एक, ठीक है। इसको थोड़ा रिकॉर्ड्स। कलर चेंज करता हूँ मैं, ठीक है। इसके यहाँ पे आपके सेल्स होते हैं, ठीक है। यहाँ पे डेट है, यहाँ पे ये सब है, सब है, जो कुछ भी है, ठीक है। लेट सपोज मैं जहाँ जहाँ मार्क कर रहा हूँ वो डेटा मिसिंग है, ये मिसिंग है, ये मिसिंग है, ये मिसिंग है, और ये मिसिंग है, ठीक है। और एक ओके। अभी मैं, अरे अपने पास ये है तो मैं क्यों ये कर रहा हूँ, अपने पास एक दूसरा टेबल है, ठीक है। याच्यामध्ये 1 2 3 4, सो ये समथिंग लाइक वो न्यूज़पेपर में गेम आता है ना, फाइंड द नंबर, वैसा दिख रहा है सर। बहुत खेल ठीक है। ये दिस इज आर टेबल नंबर 1, ठीक है। अरे मैं एक्सेल क्यों नहीं ओपन कर रहा, ये मेरे दूसरे कंपनी का लैपटॉप है, ठीक है। तो देखो इसमें टीम्स वीम्स है, बस मैं अभी फिलहाल उसको ओपन नहीं, जो काम कर रहे हैं वो समझ पाएंगे थोड़ा क्यों नहीं ओपन कर रहा मैं, ठीक है। ये दूसरा टेबल है, ठीक है। तो 2 टेबल है आपके पास, ठीक है। यहाँ पे कॉलम सेम सेम, यहाँ पे ये कॉलम वाला टेबल है, ठीक है। नाही तो मैं इसको समजलं ना, ह्या हे कॉलम्स आहेत सगळ्या, ठीक आहे, आणि बाकी इकडे मग तुमच्या रोज आहेत. तर आता मी परत जिथे जिथे मार्क करतोय त्या सगळ्या मिसिंग आहेत. थोड़ा इसको मैं अच्छे से मार्क करता हूँ, ठीक है। हो गया, ठीक आहे. मी जे जे मार्क करतोय ना ते सगळे मिसिंग आहेत. बरं आता मला सांगा, T1 आणि T2 दोन्ही टेबल मध्ये कुठल्यामध्ये सगळ्यात जास्त मिसिंग व्हॅल्यू आहे? T2. ऑनलाईन T2 मध्ये। T2 T2 मध्ये आहे, T2. करेक्ट. हम्म. तर डेटा अनालिटिक्सचा फेनॉमेना किंवा त्याची वर्किंग आपल्याला हे सांगते, जर तुमच्याकडे पूर्ण डेटामध्ये ऑलमोस्ट 70 to 80% डेटा असा आहे जो मिसिंग आहे, तेव्हा तुम्ही त्याला रिप्लेस करू शकत नाही. समजलं? कारण की मग तो डेटा ओके, क्वालिटी मतलब खराब होईल ना. रिप्लेस नहीं कर पाएंगे। हा, समजलं का आता? हो. हा. यस आणि इथे T1 मध्ये थोडासाच डेटा होता, मग आपण काय करतो, जर थोडा आहे ना, चला आपण याला रिप्लेस करून टाकू. समजलं? ऑनलाईन. यस सर। मला परत तुम्ही एलिमेंटरी इंटरमीडिएट द्यायला लावा, ठीक आहे. बट इससे थोडा सही समजता है ऐसे विज्युअल्सने. मी आणतो, मी जेव्हा पायथन शिकवतो ना तेव्हा मी ते हे घेऊनच बसतो, पॅड घेऊनच बसतो, म्हणजे समजतं, ठीक आहे. टॅब घेतो. ओके, सो आय वॉज टेलिंग यू की हां, आता प्रश्न असा येतो, सर तुम्ही बोलले की जेव्हा पण असा थोडासा मिसिंग डेटा असतो तर आपण त्याला रिप्लेस करू शकतो, जसा हा झाला याला आपण रिप्लेस करू शकतो. आता प्रश्न असा पडेल की सर रिप्लेस कशाने करायचा, करेक्ट ना. क्वेश्चन असा पडेल, सर रिप्लेस कशाने करायचा. तर असं नाही हवेत आपण वाटली ती टर्म टाकून देतो, नाही. आपण काय करतो, तो ज्या कॉलम मध्ये आहे ना, ठीक आहे, त्या कॉलम्सला स्टडी करून आपण एक तर त्याचा मीन घेतो, एक तर त्याचा मीडियन घेतो, एक तर त्याचा मोड घेतो. मला एक सांगा, या व्हॅल्यूज त्याच्या क्लोज येतील की नाही? ठीक है, इसका एक एग्जाम्पल मैं आपको ठीक है,
चलो ना इसी पे ले लेता हूँ, ठीक है। स्टार पॅटर्न किए का किसी ने कभी? खूप विचारता बरं का हे स्टार पॅटर्न पायथनच्या इंटरव्ह्यूला, अरे खूप विचारता, ठीक है। चलो अभी मुझे एक बात बोलो, मैं आपको क्या बताने वाला था, ठीक है। लेट से एक डेटा है 10 20 30 40, एक एक सपोज एक कॉलम आहे त्याच्यामध्ये स्टुडंटचे मार्क्स आहेत, ठीक आहे। टोटल 10 स्टुडंटचे मार्क आहे, त्याच्यापैकी 2 स्टुडंटचे मार्क मिसिंग आलेत। समजला क्वेश्चन ऑनलाईन सर्वांना, ठीक आहे। माझ्याकडे एडिटर आहे का एक? हाँ ठीक है चलो आहे, हे बघा। अभी पाइथन देख के पागल मत हो जाओ, ठीक है। लेट से माझ्याकडे असा डेटा आहे 10 20 30 40, ठीक है। मिसलिनियस ले लो कुछ भी, 45 66, ठीक है। आउट ऑफ 100, आउट ऑफ 100 एवढे मार्क्स होते, ठीक आहे। नंतर मग 54, मग सपोज इथे मिसिंग आलेली आहे, ठीक आहे। मग त्याच्यानंतर 89, त्याच्यानंतर 34, त्याच्यानंतर एखादी खूपच मोठं आहे आणि एखादी 87, 56 आणि एक मी घेतो परत नल, ठीक आहे। तर आता इथे मिसिंग आलाय, हे असं तुमच्या कॉलम मध्ये पण येऊ शकतं। तर तुम्हाला जर या व्हॅल्यूज भरून काढायच्या आहेत, आता याचा मला कोणीतरी मीन सांगत किती येतो? कर लो थोडा कॅल्क्युलेट करा बरं, किती येतो? अरे टाइम झालाय का आपला? थ्री एट सेवन किती? 387 हे कोण होता हा? एक सेकंड, हु आन्सर्ड? सर 54.5। 387 वाला कौन था? सर 34.8। अभी यहाँ प्राचीज लाते, अभी एक 34 बोल रहा है, एक 56 बोल रहा है, आपको मीन निकालते नहीं यार, आपको डेटा एनालिसिस करना है। सर 54.5 बोली। एक सेकंड, ओके ओके ओके। 48.7 हाँ रुको, अरे इम्पोर्टेंट कॉल है, ये उठा नहीं पड़ता है, एक सेकंड रुक जाओ जरा। हाँ जीजू, हाँ दीदी, हाँ अरे एक नंबर, कॉंग्रॅच्युलेशन्स। झालं कधी? आज मला माहित होतं तुझा इंटरव्ह्यू होता, म्हटलं काय झालं काय नाही। मग कसं आहे वर्किंग? इकडेच आहे ना, वर्क फ्रॉम होम आहे ना? मग आता इथं काय करायचं आपण? आहे का मग इकडे आलेत का? अच्छा, एक नंबर एक नंबर। 1 तारखेला आहे का? आणि कुठे? मला माहित होतं, मला हे अरे एक नंबर एक नंबर एक नंबर, गुड गुड। हा माहिती आहे मला। मी तरी त्यांना आता संध्याकाळी कॉल विचारणार होतो की इंटरव्ह्यूचं झालं काय? म्हटलं घेतलं काय? म्हटलं काय होतं, मी तेच म्हटलं मला तुझा नंबर होता, मी बघितलं, तिला काय तर पाहतेस बच्ची? म्हटलं ठीक आहे चालेल। चल मी एक गावात होतो, मी ते झालं की तुला निवांत कॉल करतो, बोलू मग। आहे एक दोन गोष्टी सांगतो तुला। जिजू कुठे? जिजू ठीक आहे चालेल, मी करतो तुला थोड्या वेळात कॉल। नाही 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 नाही, सहजच करतो मी तुला, ठीक आहे। हां बाय। बहिणीचा फोम मार्शलला क्लिअर केला त्याने इंटरव्ह्यू।
मेरे को लगा जियो के नंबर से कॉल किया। वो चीज़ थी, माहिती है का फोक मार्शल, माहिती है कंपनी? पढ़ो उस कंपनी के बारे में एक बार थोड़ा। सो अभी उसी का कॉल करा कि हो गया। हमको वही टेन्शन था की होतं का नाही, बिकॉज मला भाची आहे छोटी, अगदी तिला सांभाळून सगळं करून, आणि 2.5 तास इंटरव्ह्यू चालला म्हणा, आणि 2.5 तास म्हणलं, ते म्हटलं पोरगी कुठे होती तुझी एवढे 2.5 तास? बट गुड, चलो ऐसा होता है। देखो अभी उनका गॅप था, माझ्या बहिणीचा गॅप होता, ऑलमोस्ट लग्न झालं, 2-3 वर्षाचा गॅप होता, 3 वर्ष, मग फर्स्ट चाइल्ड, सेकंड चाइल्ड, त्याच्यामुळे अजूनच गॅप वाढला। बट तिने ते 3 वर्ष अभ्यास इतका केला ना, ते कवर केलं। तो अभी इंटरव्यू में ऐसा था कि भाई चलो गैप तो ठीक है, तुम्हारे पास था गैप, तुम्हारे अभी कैपेबिलिटीज क्या है, कैपेबिलिटीज वॉज एट अनदर लेवल, वो सब फिक्स हो गया। तो ऐसा आहे, ठीक आहे। आणि कसं झालं बीबी मध्ये कम्युनिटी, हे इंस्टाग्राममध्ये रील्स नाही स्क्रोल करायची, लिंक्डइन प्रॉपर पकडून बसे, आम्ही बघायचो, ठीक आहे, मी आणि माझे जिजू पण, वी आर ऑल्सो इन टू दॅट थिंग, देखते ते बीबी मध्ये सिनियर बिझनेस अनालिस्ट, सिनियर, सो म्हणजे ऑलमोस्ट बीबीचं पूर्ण एक पार्ट त्यांच्याकडे आहे, सांभाळतात ते एकटे, ठीक है। सो दिस इज द थिंग। तो ऐसे भी आप, इसलिए मैंने आपको बोला कि कनेक्शन ऐसे बनाओ ना कि काम आते हैं, बहुत ज़्यादा काम आते हैं, ठीक है। मला तर एक्सपिरियन्स पण नव्हता एवढा, तरी 7 वर्षाच्या एक्सपिरियन्स वरती मला घ्यायला तयार होती ती कंपनी, फक्त जिजूंच्या ओळख म्हणून, ठीक है, कि हाँ इसको आ रहा है, एक्सपीरियंस छोड़ो, एक्सपीरियंस नहीं है इतना 7 साल का, बट चीज़ें तो इसको आ रही है ना, तो सही है, ले लो ऐसा। सो असं आहे ना, तुमच्या ओळखीने पळतं, कारण तुम्हाला सांगतो, तुम्ही कनेक्शन चांगले ठेवले ना, सपोज माझ्या कंपनीमध्ये मी जेव्हा रेफर करेल ना, मला रेफरल बोनस मिळतो, जेवढं माझं सॅलरी असेल ना, सपोज तुम्हाला भेटली ना, महिन्याला तुम्हाला 50,000 आहे, 6.5चा पॅकेज आहे, 50,000 महिना आहे, मला जवळपास नेक्स्ट मंथमध्ये 40,000 रुपये मला एक्स्ट्रा येतील तुमच्या सॅलरीचे। ते कंपनी टू कंपनी व्हेरी करते, आमच्या कंपनीमध्ये तसं येतं, कंपनी टू कंपनी व्हेरी करते। बीबी मध्ये ऑलमोस्ट तेवढंच देतात, सेम जेवढं पॅकेज आलं ना, तो एखाद्याला जर दिलाय 25-26चा पॅकेज दिलाय, 1.5-2 लाख रुपये एक्स्ट्रा येतात ना सॅलरी, असं। तो इससे मैं, इसलिए मैं जो जो चीज़ें आपको डिटेल में बोल रहा हूँ ना, वो चीज़ें थोड़ा दिमाग में रख के चलो, ठीक है। तर हाँ, कळलं, मीन वापरता, मीन काय आला 54.5। 54.5। अभी देखो, जब मैं ये मीन यहाँ पे डाल रहा हूँ 54, ठीक है, 54, बघा हा डेटा कुठे इरेग्युलर वाटतोय का, कळतंय, समजली की कन्सेप्ट काय? येस, ऑनलाइन सर्वांना, ठीक है। इस समय पे मीन यूज होते हैं, अब वो कैसे यूज करते हैं या पायथन में सीखो, याच्यावरती 50% ऑफ द इंटरव्यू असतो पायथनचा, 50%, आई एम टेलिंग यू, 50%। इसको कोड लेवल में पूछते, कोड लेवल पण मी तुम्हाला कधी एखादी सॅटर्डे वेटरडे 2 लाईनचा कोड आहे फक्त या गोष्टीचा, 2 लाईन, एक्सप्लेन करायला खूप खतरनाक असतो, 2च लाईनचा कोड आहे, असं पण नाही 8-9 लाईनचा कोड आहे, फक्त एवढं रिप्लेस करायला 2च लाईनचा कोड आहे, उससे हो जाता है, ठीक है सर, आहेत का? ठीक है। सो यस, आई गेस वी विल स्टॉप फॉर टुडे, इट्स ऑलमोस्ट 7, उसके बाद हम देखते हैं। जर टेबल मध्ये न्यूमरिकल आणि कॅटेगरिकल असं दोन्ही कॉलम मध्ये जर मिसिंग व्हॅल्यू असेल, तर मीन मीडियन मोड वापरायचं की डायरेक्ट रो ड्रॉप करायचं? कुठल्या, जर कॅटेगोरिकल कॉलम मध्ये न्यूमरिकल आणि टेबल मध्ये न्यूमरिकल आणि कॅटेगरिकल दोन्ही प्रकारच्या कॉलम मध्ये मिसिंग व्हॅल्यू असेल, म्हणजे मला नाही समजलं, एक सपोज एक कॉलम आहे ज्याच्यात कॅटेगोरिकल डेटा आहे, म्हणजे वर्ड्सचा डेटा आहे एका कॉलम मध्ये, बरोबर, आणि दुसऱ्या कॉलम मध्ये नंबर्स आहेत, न्यूमरिकल, ठीक आहे। तर जेव्हा पण नंबर्स असतात तेव्हा फक्त 2च गोष्टी लागतात, मीन अँड मीडियन, ओके। आणि जेव्हा वर्ड्स असतात तेव्हा फक्त मोड वापरतो आपण। फॉर एक्झाम्पल, व्हेरी गुड एक्झाम्पल, चलो हे मी नेक्स्ट लेक्चरला घेणार होतो, आता ऑफलाईनला माझ्यासमोर 3 लोक बसले, कन्सिडरिंग या रूम मध्ये 15 लोक बसले, ठीक आहे, 5 आर फ्रॉम, लेट्स से यू आर फ्रॉम वेब डेव्हलपमेंट टीम, सपोज आपण एक कंपनी आहे, तुम्ही वेब डेव्हलपमेंट टीम, डेटा अनालिसिस टीम, AI टीम, XYZ, अँड मध्ये इथे 3 लोक बसले जे मिसिंग आहे, त्यांची माहीतच नाही, बट रूम मध्ये सगळ्यात जास्त जी लोक होती ती होती वेब डेव्हलपमेंट टीमचे। सो आपण त्याची हायेस्ट फ्रिक्वेन्सी झाली, मोड म्हणजे काय, हायेस्ट फ्रिक्वेन्सी, सो
ते लोक, ते जे 3 लोक मिसिंग आहे, त्यांची आता पताच नाहीये, त्यांना कन्सिडर काय करतात मग? वेब डेव्हलपमेंट वेब टीम मध्ये. डेव्हलपर. ते हे मी नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून एक्सप्लेन करतो. ठीक आहे, कळलं? कॅटेगॉरिकलला हँडल करायसाठी मोड लागतो आणि न्यूमरिकलला हँडल करण्यासाठी मीन अँड मीडियन लागतो. आता नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगेल की मीन कधी वापरायचं समजलं आणि मीडियन कधी वापरायचं हे नेक्स्ट लेक्चरला सांगतो. आउटलायर्सची कन्सेप्ट येईल याच्यामध्ये. ठीक आहे, समजलं आतापर्यंत? काही डाऊट, काही डिफिकल्टी? हाँ मंडे, सैटरडे, संडे. कल मेरा स्केलर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी में एक एक्सपर्ट लेक्चर है. देर आर ऑलमोस्ट 500 स्टूडेंट्स एंड स्टाफ. ऑनलाइन है ऑफलाइन? उनका मैंने बस पूछा कि कितने लोग आ रहे हैं, 500 लोग. बोला सही है, बैठेंगे कैसे इतने लोग? बहुत बड़ा उनका फोरम है. तो सर उसमें कहाँ पर? स्केलर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी विमान नगर. ओके, जगदीश पाटिल राइट? नहीं, मेरे को वो नहीं पता, मेरे को बस इनविटेशन आया है मेल में. वो देखा मैंने, बोला सही है. एक्चुअली उसके फाउंडर्स मेरे दोस्त है सो अरे इसलिए मैं बाप आपको रे, पूछा. हाँ क्या तुम? ओके, ठीक है, चलो मिलते हैं फिर वहीं पे, आप आ जाओ. उनको बोलो. ट्राई करता हूँ सर, ट्राई करता हूँ हाँ, सर, पक्का आता हूँ. यस यस यस, गुड. चलो देन, बाय गाइस, हैव अ ग्रेट डे.